ते हे केले आहे काय करून क्लीन भरायचा. तुम्हाला ते का ह्या रोडपासून आठपर्यंत अन्नासाठी पाहिजे म्हणजे 5 लाख शेर्पा म्हणून आले ते त्यावेळेला आपण असं म्हणू शकतो की आमचं जे इकडे नाही आहे आमचे जे रेट कमी झालेले आहेत तर आता ते बाहेर पण रेट कमी झाले त्याला प्रॉब्लेम त्याच्यात 25% वाढ झाल्यामुळे त्याला बाहेरही प्रॉब्लेम आहे ते त्यामुळे निगेटिव्ह परिणाम ते बनवलं की चुकीचा दिसेल खाली काय ऑफिसमध्ये परत घे बरोबर. प्रसाद होय ना इथनं आपण 50 कोटी म्हणतोय ना हे 2.5 CR होईल अख्ख्या आपल्या रत्नागिरीला काही 2.5 कोटीचाच नाहीत ना. अमेरिकन सरकारने भारताच्या वस्तूंवर 25% टॅरिफ लावलेला आहे. मँगो पल्पच्या निर्यातीवर याचा परिणाम होताना दिसतोय. काय एकंदरीत परिणामावर काय परिस्थिती? आमच्या कोकणच्या हापूस आंब्याच्या आमरसावर नक्कीच याचा परिणाम होणार आहे, कारण आम्ही जवळजवळ 50 कोटी रुपयाचा मँगो पल्प दरवर्षी निर्यात अमेरिकेला करत असतो. त्या ठिकाणी जे भारतीय आहेत तेच हापूस आंब्याचा आमरस घेत असतात. परंतु आता हे 12.5 कोटीचा टॅक्स ह्या बसल्यामुळे अर्थातच आमचा पल्प महाग होणार आहे आणि ह्या महागाई पुढे आमच्या पल्पची विक्री खूप कमी येणार आहे. आम्ही अर्थातच हे सगळे आमच्या बायरबरोबरचे ॲग्रीमेंट मेमध्ये केलेले असतात, परंतु हा टॅरिफ आता ऑगस्ट महिन्यात लावणार आहेत. त्यामुळे आमची आर्थिक गणितं सगळी विस्कळीत होणार आहेत आणि ह्या विस्कळीत आर्थिक गणितामुळे आमच्या सेलवर पण त्याचा प्रचंड परिणाम होणार आहे. आता पुढले 9 महिन्यात किती पल्प विकला जाईल हा मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे. तरी भारत सरकारने ह्या संकटातून आम्हाला मुक्त करावं, आम्हाला पूर्वीसारखाच टॅरिफ कसा होईल यासाठी प्रयत्न करावेत अशी मी त्यांच्याकडे विनंती करतो. आपलं नाव? आनंद देसाई, पावस.